1996 आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर 1915 यांच्याकडून मानद डॉक्टरेट आणि डिलीट पदवी प्रदान करण्यात आली आहे। 1957 ते 62 या काळात ते कोल्हापूरचे नगरसेवक म्हणून शहर विकासाच्या महत्त्वाची भूमिका बजावली। त्यामुळे पुढे 1967 ते आणि 1972 मध्ये ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले। त्यांचा प्रतीक अनुभवाचा सन्मान म्हणून त्रिपुरा बिहार राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले। तसेच त्यांना पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कारभारही समर्थपणे सांभाळला। अशा महाराष्ट्राच्या विकासात अनमोल योगदान देणाऱ्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टर डी.वाय. पाटील महानीय व्यक्तिमत्वाचे निधन सर्वांना दुःख देणारे। त्यांच्या कर्तृत्वाचे स्मरण करून मी माझ्या पक्षाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। माननीय महापौर साहेब, माननीय उपमहापौर साहेब, आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह, पत्रकार बंधू, प्रेक्षक वर्ग, आज सभागृह नेत्यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर बोलत असताना पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील साहेबांचा आणि माझा खूप जुना संबंध आणि त्यांचं आणि माझं एवढं सख्य होतं की ज्यावेळेला नवी मुंबई महापालिकेतर्फे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळेला जाहीर विष्णुदास भावेमध्ये म्हणाले, नवी मुंबईतले पहिले मित्र माझे डॉक्टर नाथ आहेत। एवढं म्हणजे सामान्य माणसाचं महत्त्व वाढवलं तर त्यांच्याकडून शिकलं पाहिजे। एक शिक्षण महर्षी आणि त्यांचं एक खूप महत्त्वाचं एक सेईंग होतं, इगो इज अ डेथ ऑफ रिअल लाईफ। इगो इज अ डेथ ऑफ रिअल लाईफ, डेथ ऑफ इगो इज अ रिअल लाईफ। आयुष्यात माणसाने युगो न पाळता सामान्यसारखं जगलं तर तो मोठा माणूस होऊ शकतो। म्हणून युगो पहिला गाडा आणि माणूस चांगलं काम करत राहा, असं त्यांचे शिक्षण काय मला आठवतं आहे। जेव्हा मी कुठं बोलत असतो तेव्हा युगोवर पहिला बोलतो आणि तेव्हा दादांची आठवण, आम्ही त्यांना प्रेमानं दादा म्हणतो, नाही महाराष्ट्र दादा म्हणतात, महाराष्ट्रभर सगळे दादाच म्हणतात डी.वाय. पाटलांना। तर दादांचं शिक्षण हे आणि संस्कार हे आमच्यावर खूप असल्यामुळं त्यांचा कुटुंबाशी जवळीक संबंध आहे। ह्या अनुषंगानं माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या प्रभागाच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ओम शांती। सन्माननीय महापौर महोदय, पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा जन्म आपण बघितला तर 22 ऑक्टोबर 1935 रोजी अंबप या कोल्हापूरमध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला। परंतु त्यांची कारकिर्दीची आज जर आपल्याला ओळख असेल तर ती आज आपण महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय सगळ्या सार्वजनिक जीवनामध्ये त्यांचा जो कार्य आहे, विशेषतः शैक्षणिक जे कार्य आहे त्या शैक्षणिक कार्यामध्ये नवी मुंबई आणि डी.वाय. पाटील असं एक समीकरणच आपण नेहमी पाहतो। आणि 1983 मध्ये जे शिक्षणाचा सुरुवात झाली तर ती आज विशेषतः वैद्यकीय शिक्षण आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचं जे शिक्षण आहे 1983 पर्यंत आपल्या राज्यामध्ये फक्त शासकीय संस्थाच काम करत होतात आणि आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री आपले तर त्यांनी ज्यावेळेस वसंतदादा तर त्यांनी ज्यावेळेस ह्या खाजगी संस्थांना आपण सगळ्या तंत्रशिक्षणामध्ये आणायचं आणि त्याच्यामध्ये ह्या विशेषतः ह्यावेळेस त्यांनी सुरुवात केली। त्याची खूप मोठी आज आपण जर बघितलं तर ते मोठं समाज परिवर्तनासाठी त्यांची जे काही कार्य आहे ते आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। पुढे जाऊन त्यांनी शिक्षणापुरतंच थांबले नाहीत तर खेळाडूसुद्धा घडवण्यासाठी आणि इथं आपण डी.वाय. पाटील स्टेडियम एक अत्यंत सुंदर असं जवळजवळ 50,000 क्षमतेचे आसन क्षमतेचे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाचं आपण स्टेडियम तिथे उभं राहिलेलं आहे आणि त्याच्यामधून अनेक खेळाडूसुद्धा आज घडतात। त्याच्यामुळे एक चांगली व्यवस्था शिक्षणाबरोबरच एक खेळाडू घडवण्यासाठी सुद्धा आज तयार झाली। त्यांचं सामाजिक जीवनामधलं कार्यही तेवढंच महत्त्वाचं होतं। कोल्हापूरमधून नगरसेवक म्हणून सुरुवात झालेली, पुढे पुन्हा राज्यपाल त्रिपुरा आणि मेघा यांच्या राज्याचे आणि पुढे जाऊन आपला आसाम पश्चिम बंगालचे त्यांनी अतिरिक्त राज्यपालपद म्हणून सुद्धा भूषवलं आणि पूर्ण जीवन हे समाजासाठी समर्पित करून जगणारा नेता म्हणून त्यांची आज ओळख नेहमीच आपल्याला प्रेरणा देणारी राहणार आहे। त्यांना मी खूप खूप माझ्या वैयक्तिक
कुटुंबाच्या वतीने आदरांजली व्यक्त करतो, सर्व प्रशासनाच्या वतीने आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची परमेश्वर ताकद देवोत अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. सन्माननीय उपमहापौर साहेब. नमस्कार. देवाज्ञा झालेले पद्मश्री डॉक्टर DY पाटील साहेब, त्यांचे कार्य सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य आणि खेळ या विविध सेवांना न्याय दिलेला आहे. लाखो विद्यार्थी घडवले, लाखो नागरिकांना रोजगार दिले, लाखो नागरिकांना आरोग्य सेवा दिली. असा हा जनसेवेचा महाब्रांड म्हणून एक प्रेरणादायी स्मारक उभे केले. त्याचकडून तरुणांनी प्रेरणा घ्यावी. त्यास भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यात चिर शांती लाभो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. सन्माननीय सभागृह नेते सागरजी नाईक यांनी मांडलेल्या असा श्रद्धांजली प्रस्तावावर बोलत असताना, महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक पटलावर आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटवणारे शिक्षणतज्ज्ञ माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव पाटील तथा डॉक्टर DY पाटील यांचे 4 ऑगस्ट 2026 रोजी वयाच्या 90व्या वर्षी दुःखद निधन झाले. कोल्हापूरमधून सुरू झालेला त्यांचा जीवन प्रवास गोरगरिबांना दिलासा देणारा व शिक्षण, आरोग्यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात अनमोल कार्य करणारा आहे. ते ज्ञानाची गंगा घरोघरी पोचवणारे एक शिक्षण महर्षी होते. 1957 ते 1962च्या काळात कोल्हापूरचे नगरसेवक असलेल्या डॉक्टर DY पाटील यांनी पुढे 1967 आणि 1972च्या विधानसभा निवडणुकीत पन्हाळा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. 2009 ते 2013 या काळात त्रिपुरा राज्याचे राज्यपाल आणि 2013 ते 2015 या काळात बिहार राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी शिक्षण, प्रशासन, सामाजिक उपक्रमाला प्रोत्साहन देणारे प्रगतिशील कार्य केले. पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभारही त्यांनी भूषवला. महाराष्ट्र राज्यात व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाचे खाजगीकरण करून ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात डॉक्टर DY पाटील यांनी अग्रदूत म्हणून भूमिका बजावलेली आहे. 1983 साली त्यांनी नवी मुंबईत रामराव अधिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. पुढे कोल्हापूर, पुणे, पिंपरी चिंचवड अशा विविध शहरांमध्ये शिक्षण संस्थांचे जाळे विणून वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, कृषी अशा विविध क्षेत्रांमधील उच्च शिक्षणाचे दालन त्यांनी खुले केले. 3 डीम्ड युनिव्हर्सिटी आणि 180हून अधिक लहान मोठ्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामान्य घरातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचे ध्येय जोपासले आणि ते सत्यात उतरवून दाखवले. 1994 ते 1997 या काळात त्याने अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्षपद भूषवित देशाच्या तांत्रिक शिक्षण धोरणाला दिशा दिली. सन 1991 मध्ये शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन गौरव केला. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांकडून ते सन्मानित झाले. नवी मुंबईतील DY पाटील विद्यापीठाप्रमाणेच DY पाटील स्टेडियममुळे सुद्धा नवी मुंबई शहराचा जगभरात नावलौकिक झाला आहे. शैक्षणिक विस्तारासोबत सामाजिक भान जपत त्यांनी नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे सुपर स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू केली, ज्यामुळे गरीब व गरजू रुग्णांना फार मोठा आधार मिळाला. शेगावच्या श्री गजानन महाराजांचे निस्सीम भक्त असलेले डॉक्टर DY पाटील यांनी, तुम्ही जर तुमचे अंगीकृत कार्य मनापासून स्वीकारले असेल तर तुम्हाला दुःख, त्रास किंवा सुख या भावना स्पर्श करणार नाहीत, असे केवळ भाषणातून सांगितले नाही तर ते स्वकृतीतून पटवून दिले. अशा थोर व्यक्तिमत्वास माझ्याकडून तसेच संपूर्ण नवी मुंबईच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. याचसोबत नवी मुंबईतील, महाराष्ट्रातील, संपूर्ण देशातील ज्ञात अज्ञात मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती शांती. श्रद्धांजलीसाठी 2 मिनिटं उभे राहा. ओम शांती शांती.